आज आपण या व्हिडिओमध्ये परवापासून नवीन वर्ष 2026 सुरू होणार आहे। या नवीन वर्षापासून अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर देखील होऊ शकतो। त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत, तरीही आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। 2025 वर्षाचे आता जेमतेम शेवटचे 2 दिवस उरले आहेत। परवापासून म्हणजेच गुरुवारपासून नवीन वर्षाला सुरुवात होईल। नवीन वर्ष 2026 ची तयारी देखील देशभरामध्ये सुरू झाली आहे। नवीन वर्षाचे फक्त कॅलेंडरच बदलणार नाही, तर परवा 1 जानेवारी 2026 पासून रोजच्या जीवनाशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या किचनच्या बजेटवर आणि सर्वसामान्य जनतेच्या खिशावर देखील पडू शकतो। परवा 1 जानेवारी 2026 पासून बदलणाऱ्या नवीन नियमांची माहिती प्रत्येकाला जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा तुम्हाला अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो। चला तर मग जाणून घेऊया काय होणार आहे महत्त्वाचे बदल। नंबर 1, सोशल मीडिया संदर्भात नवीन नियम। सरकार आता 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियाचे नियम अधिक कडक करण्याचा विचार करत आहे। सायबर सुरक्षा लक्षात घेता 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापराबाबत केंद्र सरकार नवीन कडक नियमावली लागू करण्याची शक्यता आहे। यामुळे पालकांना आपल्या मुलांच्या ऑनलाईन हालचालींवर नियंत्रण ठेवता येईल। आता नंबर 2, रेशन कार्ड धारकांसाठी मोठी चांगली बातमी। सर्वसामान्य नागरिकांची रेशन कार्ड काढण्यासाठी होणारी आर्थिक पिळवणूक आता थांबणार आहे, कारण सरकारने एक चांगला व दिलासादायक निर्णय घेतला आहे। आतापर्यंत सर्वसामान्य नागरिकांना नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी किंवा रेशन कार्ड संबंधित इतर कामांसाठी या सरकारी कार्यालयातून त्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात, म्हणजे सतत फेऱ्या माराव्या लागतात। त्याशिवाय तेथील एजंटांना जास्तीचे पैसे देऊन देखील रेशन कार्ड मिळेलच याची खात्री नसते। त्यामुळे सर्वसामान्य जनतेची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी व सर्वसामान्य जनतेला ऑनलाईन व सोप्या पद्धतीने रेशन कार्ड उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना व खास करून ग्रामीण भागातील लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे। नंबर 3, बँक ग्राहकांसाठी दिलासा। पीएनबी, पंजाब नॅशनल बँक, SBI, भारतीय स्टेट बँक आणि HDFC बँक कर्जाचे दर कमी करतील। हा नवीन नियम नवीन वर्षात लागू होईल। परिणामी 1 जानेवारी 2026 पासून नवीन मुदत ठेवींचे व्याजदर लागू केले जातील। नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक प्रमुख बँकांनी त्यांचे व्याजदर कमी केले आहेत। यामुळे गृहकर्ज म्हणजे होम लोन आणि वैयक्तिक कर्ज स्वस्त होऊ शकतात। हे नवीन व्याजदर मुदत ठेवी म्हणजे FD वर देखील लागू होतील। त्यामुळे बँकेनुसार बचत धारकांना काहीसा फायदा किंवा तोटा देखील होऊ शकतो। नंबर 4, पॅन कार्ड आधार कार्ड लिंकिंग बंधनकारक। 1 जानेवारी 2026 पासून जवळपास सर्वच बँकिंग आणि सरकारी सेवांसाठी आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य असणार आहे, म्हणजेच बंधनकारक असणार आहे। पॅन कार्ड आधार कार्ड लिंक न केल्यास आता खात्याशी संबंधित अनेक सेवा बंद होतील आणि तुम्हाला बँकिंग पासून ते ITR भरण्यापर्यंत सर्वच गोष्टींमध्ये अनेक अडचणी येतील। आता नंबर 5, घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती। सरकारी इंधन कंपन्या म्हणजे सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या 1 तारखेला गॅस सिलेंडर CNG PNG गॅसच्या नवीन किमती जाहीर करतात। परवा गुरुवारी 1 जानेवारी 2026 रोजी देखील सरकारी तेल कंपन्या गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करणार आहेत। या महिन्याच्या 1 तारखेला म्हणजेच 1 डिसेंबर 2025 रोजी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत सरकारी तेल कंपन्यांनी 10 रुपयांची कपात केली होती। अर्थात 10 रुपयांनी व्यावसायिक गॅस सिलेंडर स्वस्त करण्यात आला होता। मीडिया रिपोर्टनुसार यावेळी म्हणजेच 1 जानेवारीला घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।